झी 24 तास, एक पाऊल पुढे. झी 24 तासच्या हार्ट टू हार्ट या मुलाखतींच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आपण मागच्या भागात बोलत होतो अतुल कुलकर्णी बरोबर, एका सशक्त अभिनेत्याबरोबर, त्याही पेक्षा सुद्धा त्या मागच्या एका विचारवंताबरोबर. अतुल कुलकर्णी, हार्ट टू हार्टच्या मुलाखतींच्या या तुझ्या दुसऱ्या भागात स्वागत. थँक्यू. चांदनी बार नंतर तू अनेक दिग्दर्शकांबरोबर, कसदार अभिनेत्यांबरोबर काम केलंस. त्यातला एक नाव म्हणजे अमिताभ बच्चन. शतकातला नव्हे तर सहस्त्रकातला सर्वात मोठा अभिनेता. काय होता त्यांच्याबरोबरचा अनुभव? काय शिकायला मिळाला अमिताभ बच्चनकडून? मला जेव्हा पहिल्यांदी राजकुमार संतोषींनी ऑफर केली खाकी फिल्म आणि कळलं अमित जी आहेत त्याच्यात, मला पहिली गोष्ट माझ्या डोक्यात आली होती ती म्हणजे मी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करतोय वगैरे ह्याच्यापेक्षा सुद्धा त्यांना मला काम करताना बघायला मिळणार आहे. आता एक 5-6 विद्यार्थी म्हणून तू खुश होता? हा, मला फार त्याचं आकर्षण होतं की त्यांना मला बघायचं आहे. आणि मी सांगू का, ही माणसं अमितजी आहे काय, आमिर काय, ही माणसं तुम्ही त्यांचा 4-5-10 मिनिटं जरी तुम्हाला सहवास मिळाला आणि जर तुमचे कान, नाक, डोळे, मेंदू उघडे असतील तर तुम्ही निदान 2 गोष्टी घेऊन त्यांच्याकडनं बाहेर पडता. आणि मला तर त्यांच्याबरोबर बराच काळ खाकीचा काढायला मिळाला. त्याच्यानंतर अनेक ठिकाणी त्यांची भेट होते. एरवी सुद्धा आपण त्यांना पाहतो आणि तुम्हाला तो माणूस माहिती असल्यामुळे तुमच्या त्या पाहण्यामध्ये एक वेगळा फरक पडतो. जरी तुम्ही त्यांना भारदस्तपणा आहे, व्यक्तिमत्वावर एक अदब आहे. हा मला वाटतं एक आउटर रिझल्ट आहे तो आदब असणं आणि तो हे असणं. परंतु एक जी समज आहे त्या माणसाला, मला एक फार महत्वाची गोष्ट सांगावीशी ते या निमित्ताने की ही लोक मोठी काय सगळी. मला असं वाटतं की ही लोक कधीही अनकम्फर्टेबल झोन मध्ये जायला घाबरत नाहीत. आपण प्रत्येक जण म्हणजे की माणूस जसं मोठा होईल तसं त्या कम्फर्ट झोनचं त्याला जास्तीत जास्त सेक्युरिटी वाटायला लागते. पण आपणही चुकलेलो नाही आहेत ह्याच्यापासून, हे कम्फर्ट झोन असण्यापासून. त्या कम्फर्ट झोन मधनं स्वतःला फेकून दुसरीकडे जाण्याचा जो एक जी तयारी ठेवायला लागते, ती तयारी ह्या माणसांकडे आहे. आणि नुसती तयारी नाही, मग त्याला टेम्परामेंट लागतं, त्याला एक मेहनत लागते आणि ते करून दाखवायला. हे अमितजींच्या बाबतीत हा फार मोठा मला गुण त्यांचा वाटतो. म्हणजे अनेक गुणांपैकी एक गुण फार महत्वाचा वाटतो की आज ते तिथे काय, आज 40 वर्ष ते ह्याच्यात काय नवीन नवीन एक्सप्लोर करत असतात. टेलिव्हिजनवरती कुणी काम करत नव्हतं, हा माणूस त्यावेळेला पहिल्यांदा त्यांनी काम केलं. ब्लॉग, इंटरनेट, आमच्या क्षेत्रामध्ये कुणीही त्या बाबतीत नव्हतं. पहिला माणूस हा होता की ज्यांनी हे सगळं सुरू केलं. ऍडव्हर्टाइज, अनेक अनेक बाबी. आणि मला असं वाटतं की अभिनयाकडे एक प्रोफेशन म्हणून पाहणं, एक व्यवसाय म्हणून पाहणं, हे सुद्धा त्यांचं एक अत्यंत मोठं आहे. त्याशिवाय मीडिया हँडल करणं. मला आठवतंय एक नटरंग ज्या वेळेला होता त्याच वर्षी पा होता आणि नॅशनल अवॉर्ड्स डिक्लेअर झाली आणि कोणीतरी एक खोडसाळ एका वर्तमानपत्रामध्ये लिहिलं की नटरंगला मिळायला हवं होता, तुला आणि पाला अमितजींना मिळाला आणि त्यांना कशाला वगैरे वगैरे. आणि मी त्याच्यावरती ताबडतोब रिॲक्ट झालो, म्हटलं काहीतरी बोलू नका उगाचच तुम्ही. त्या माणसाला मिळालेला आहे आणि ते अत्यंत वेल डिझर्व्ड योग्य अवॉर्ड आहे. आणि मुद्दा तो नाहीच आहे, तुम्ही काहीतरी उगाचच काढून बोलू नकात. आणि असं मी काहीतरी एक रिॲक्शन दिली आणि ते इतकं उलट एका दुसऱ्याच वर्तमानपत्रांनी छापलं की अतुल इज नॉट हॅपी विथ अमिताभ बच्चन गेटिंग द नॅशनल अवॉर्ड. आणि ते छापल्यानंतर मला म्हणजे धस्स झालं की काय. मी अमितजींना SMS केला की अमितजी, तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा प्लीज लेट मी नो, आय वॉन्ट टू टॉक टू यू. असं मी SMS करून फोन ठेवून निघालो. मला आठवते 7-7:30ची वेळ असेल सकाळची, पेपर बघितल्या. मी असं निघालो आणि फोन वाजला. अमितजींचा फोन आला आणि म्हणाले, हा अतुल क्या हो गया. त्यांना सांगितलं असं 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 झालंय. अरे हा, मैं जानता नहीं हूं क्या तुम्हें. आणि त्याच्यानंतर त्यांनी 10 मिनिटं मला मीडिया या गोष्टीवरती काही सांगितलं, मौलिक सल्ले दिले. मी तुला म्हणलं ना, ह्या माणसांबरोबर तुम्ही थोडा वेळ घालवा आणि तुम्ही जर अलर्ट असाल तर ती माणसं तुम्हाला इतकी शिकवतात. फार फार
म्हणजे माझं परत भाग्य मला वाटतं की या लोकांबरोबर मला नुसतंच काम करायला नाही, मला वेळ घालवायला मिळतो अनेक. आमिर खान कडून काय शिकायला मिळालं? कारण आमिर हा एक अतिशय वेगळ्या प्रकारचा अभिनेता आहे, वेगळ्या प्रकारचा माणूस म्हणून सुद्धा अतिशय वेगळा आहे. त्याची विचारसरणी पूर्णपणे, जीवनाकडे बघायचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा आहे आणि तू त्याचा अत्यंत घनिष्ठ मित्र आहेस. काय सांगशील आमिर बद्दल? तो चालता बोलता सिनेमा आहे बेसिकली. म्हणजे प्रोफेशनच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर, म्हणजे स्क्रिप्ट लेव्हल पासून ते सिनेमा रिलीज, मार्केटिंग पासून डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, एक्झिबिटर्स आमचे आहेत तिथपर्यंत एक अत्यंत सखोल अभ्यास असलेला माणूस आहे. तो प्रोफेशनल आहे, नुसता नट नाही आहे तो. आणि हे खूप महत्वाचं आहे. मी ऐकलेलं आहे आणि मला अगदी कळकळीने सांगावंसारखं वाटतं की मराठी नट, मला खूप सिनियर नट भेटलेले आहेत की जे म्हणतात की शूटिंगच्या वेळेला तुला काय करायचंय, कुठे एडिट होणार आहे, तुला काय करायचंय, काय हे आहे असं. आणि प्रत्यक्ष मला म्हणालेली मंडळी आहेत. मला आदर आहे त्यांच्या मताबद्दल की तुम्ही तुमचं काम करा आणि जावा, ठीक आहे तसं होत असेल, पण सिनेमा हे असं माध्यम नाही. वा, तुम्हाला प्रत्येक गोष्टी तुम्ही निर्णय घ्या असा त्याचा मुद्दा नाहीच आहे. तो दिग्दर्शक बसलाय निर्णय घ्यायला, पण तुम्हाला माहिती पाहिजे काय आहे काय नाही. शेवटच्या क्षणापर्यंत नटाचं काम जोपर्यंत प्रोड्युसरचा पैसा परत येत नाही तोपर्यंत संपत नाही. अत्यंत महत्वाचं विधान अतुल सारख्या अत्यंत समीक्षकांना आवडलेल्या आणि लोकप्रिय असलेल्या अभिनेत्याने केलं आहे. ते म्हणजे नटाचं काम त्याच्यात गुंतवलेल्या चित्रपटाच्या पैशाचा परतावा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत संपत नाही. अतुल जर का असं असेल तर मग जे कलात्मक चित्रपट आपल्याकडे केले जातात, ज्याला आपण कलात्मक असं म्हणतो एका अर्थी, पॅरलल सिनेमा असं एक नाव आहे, ते कितपत मान्य आहे याच्याविषयी एक शंका आहे. त्याच्यामध्ये परताव्याचा प्रश्नच नसतो, तो केवळ आनंदासाठी केलेला असतो. त्याच्याविषयी काय म्हणशील? काय आहे माहितीये, हे प्रोड्युसरला माहिती असतं बऱ्याच वेळेला, कारण ज्या पद्धतीचा मी सिनेमा करतो आहे त्याचे रिटर्न्स किती असणार आहेत हे त्या प्रोड्युसरला माहिती असतं. परंतु त्याच्यात सुद्धा एक पद्धतीचा प्रयत्न हा असतोच असतो. मग तो वेगळ्या अर्थाने असेल. समजा आज माझी फिल्म मला फेस्टिवल्सना पाठवायची आहे वेगवेगळ्या, मला माहिती आहे की मला कमर्शियली कदाचित त्याच्यात खूप रिटर्न मिळणार नाहीये. त्या फेस्टिवलमध्ये सुद्धा नटाचा उपयोग होतो, असं नाही की तिथे होत नाही. किंवा तुम्ही जिथे जिथे तुम्हाला प्लॅटफॉर्म मिळतो तिथे तिथे ती फिल्म, त्या फिल्मबद्दल बोलणं किंवा जे काही त्याला छोटा रिलीज मिळेल. मला तर उलट वाटतं की अशी जर फिल्म असेल तर माझं काम उलट वाढतं नट म्हणून, कारण त्याच्यात पैसा मिळण्याची शक्यता खूप कमी असते. माझं म्हणणं प्रयत्नाबद्दल आहे. प्रत्येक सिनेमा नाही पैसा मिळवत, तो या धंद्याचा असुरक्षितपणा हे तर त्याचा बेस आहे, त्याचा प्रश्न नाहीये. अतुल, आता तू असुरक्षितपणाबद्दल बोलतोयस, मला माझ्या घरचा एक प्रसंग आठवतोय. गांधी विरुद्ध गांधी अशा नाटकाचे अनेक प्रयोग बंद झालं ते नाटक. त्या काळात तू एकदा माझ्याकडे आला होतास आणि तुला माझ्या घरी त्यावेळेला एक फोन बॉक्स नावाची सिस्टीम होती, म्हणजे तुम्ही फोन करायचा आणि मग तुम्हाला त्यावेळेला तुला एक अहमदाबादहून फोन आला होता आणि तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की गांधींचा काय कॅटवॉक करण्याकरता तुम्ही याल का, आणि त्यात भरपूर पैसे द्यायला ते तयार होते. आणि त्या काळात तुला पैशाची खूप गरज होती, चणचण होती, तू स्ट्रगलर होतास. प्रेक्षकांना मी तो अनुभव सांगतोय की मी अतुलच्या मागे लागलो की अतुल 10-15 हजार रुपये मिळतायत चटकन, तू हा नुसता गांधीचा टोप घालून कॅटवॉक कर. पण त्याही काळात तू नाही म्हणून सांगितलंस आणि एक अतिशय सुंदर वाक्य तेव्हा तू बोलला होतास, आपल्या गरजा ज्या आहेत त्या एवढ्या वाढवू नयेत की आपल्या इन्कमवर त्याचा भार व्हावा, आणि ते आजपर्यंत तू पाळत आलायस. हा एक प्रकारचा अपरिग्रह ज्याला आपण म्हणू, तो कुठून आला? कुठून आला मला माहिती नाही, परंतु माझ्यात लहानपणापासून एक विरक्ती आहे असं मला खूप वाटतं की देअर यू आर. माझा अल्टिमेट अँबिशन आयुष्यातली काय असेल तर ती मी कुठे मेलो, कसा मेलो, कधी मेलो हे जगाला कळू नये अशा ठिकाणी मी जर जाऊ शकलो आणि जग मला इतकं विसरू शकलं मी मरायच्या आधी, तर मला वाटतं माझा तो सगळ्यात मोठा सक्सेस असेल. वा वा. आणि यशाच्या शिखरावर असताना सुद्धा तुला हे वाटतं, याला फार महत्व आहे. माहिती, शिखर फार मोठा शब्द झाला, परंतु तो मला असं वाटतं ह्याची उत्तर मला माहिती नाहीत कशी काय, परंतु हा जो स्वभाव आहे
तो डेव्हलप झाला एवढं नक्की. म्हणजे ही विरक्ती जी आहे ती डेव्हलप झाली ही नक्की. त्याला एक फिलॉसॉफिकल बेस मिळत गेला. वाचनामुळे असेल, लोकांना भेटल्यामुळे असेल, बघून असेल, प्रवासामुळे असेल, कशाहीमुळे असेल. परंतु तो नक्की त्याला एक काय म्हणूया एक सायंटिफिक त्याला बेस त्या एका भावनेला मिळत गेला असं मला नक्की वाटतं. ज्याला राष्ट्रभाषा म्हणून डिक्लेअर केली तुमची, ती तुम्हाला वाचता येणं ही किती मोठी गोष्ट आहे हे आपल्याला कळणार नाही, आपल्या लक्षात येणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला दक्षिणेत जावं लागेल आणि हे बघावं लागेल की अरे तुम्ही ज्याला राष्ट्रभाषा म्हणून डिक्लेअर करताय ती मला वाचता येत नाही ती लिपी. झी 24 तास एक पाऊल पुढे.